माननीय तानाजी घोरपडे साहेब जेव्हा पत्रकार परिषद भरवतात याचा अर्थ ते आपल्यासमोर नवीन काहीतरी मांडतील याची उत्सुकता आपल्या सर्वांना लागली असेलच. तर हे सर्व लाईव्ह पाहण्यासाठी आपण आमच्या सोबत राहा आणि पाहत राहा बातमी या राजकारण. अल्लाह शुक्र है तेरा, तूने इस बंदे को भेज दिया. तुमचा धंदा चांगला वाटतोय. गर्दी वाढू लागली आहे तुमची. साहेबांनी विदेशी आणि देशी ड्रिंकवर बंदी आणली आहे. आता सर्व लोक उसाच्या रसाला प्राधान्य देऊ लागले आहेत. उसाचा आणि तसेच नारळ पाणी यासारख्या अनेक छोट्या उद्योगांचा खप वाढू लागला आहे आणि शेतकऱ्याला त्याची खरी किंमतही मिळत आहे. याचा मला खूप आनंद होतोय. चांगली गोष्ट आहे. काय बोलतो? या अशा माणसांची खूप वाट पाहत होती ही जनता आणि तो माणूस आलाच. कधीपासून हे कमी व्हायला पाहिजे होतं. किती पैसा गेला या बिलामध्ये. हो ना. फार टेन्शन यायचं लाईट बिल आलं की. आधी किती यायचं लाईट बिल? 1500 1600. आता डायरेक्ट 800 ते 400. आई ग, एवढं खुश. अहो मॅडम, आधी आम्हाला 1000 ते 2000च्या वरतीच लाईट बिल यायचं. जवळजवळ कायम दुसरी सरकार गेली ना तेव्हापासून तो त्रास आहे. आता हे हार्डली 4 महिन्यापासून आहे ना डायरेक्ट बिल 400 वरती येत आहे. लाईट बिल एवढं कमी आलंय आणि ते पण टॅक्स फ्री. कराचा कॉलम एकदम 0. आपण ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो ना तो सोन्याचा दिवस अखेर आलाच. सलाम त्या नेत्याला. हो ग, मला तर वाटलं होतं की ही महागाई एक दिवस जनतेचा जीवच घेईल, पण चक्क हे खरं होतंय आणि भ्रष्टाचार नाहीसा होतोय. मला तर विश्वासच बसत नाही. पण हे जर असंच चाललं ना तर 100% गोरगरिबांच्या घरात सुद्धा सुख समृद्धी आणि ऐश्वर नांदेल आणि आपला भारत देश परत सोने की चिड़िया बन बहरेल. अरे यार, इतना टाइम कहाँ रह गई थी? जहाँ से हम आपको देख रहे हैं, आपने टैक्स फ्री और विदेशी माल मत्ता पे बंदी लगाई है. लोग आपको बाहर भगवान समझ रहे हैं. इस पे आपकी क्या राय है? इसके बारे में आप क्या सोचते हैं? प्लीज हमको बताइए. हो, मी हे माझ्या जनतेसाठी करतोय. सामान्य जनता सुखी समृद्धी समाधानी व्हावी ज्यांची ही इच्छा होती ना त्यांच्याच सांगण्यावरनं केलंय मी. नक्की कोणाच्या सांगण्यावरून बोलायचंय तुम्हाला? अरे म्हणजे तुम्ही अर्धवट पत्रकार. तुमची ग्राउंड रियालिटी पूर्ण तरी करायची होती. तुम्ही ज्या ठिकाणी उभे होतात त्या ठिकाणी तुमच्या कानावर शब्द नाही पडले का त्यांचे? पण या भ्रष्टाचारी दोन्ही आहेत. हा माणूस नक्की आला तरी कुठून? त्याच्या मागे नक्कीच कोणीतरी असलाच पाहिजे. ऐसे आदमी के पीछे तो एक शेर ही हो सकता है और वो है राउत प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्री 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 शिव छत्रपति शिवाजी महाराज की जय. समजलं का तुम्हाला कोण होते ते? सर, मुझे आपसे एक सवाल पूछना है कि आप इतनी बड़ी पोस्ट पे है, फिर भी आपके पास कोई बॉडीगार्ड क्यों नहीं है? वा, काय प्रश्न विचारला. ॲक्च्युली बॉडीगार्डची गरज ही मला नाही वाटत. आम्हाला गरज आहे त्या गोष्टीची. कारण बॉडीगार्डची गरज ही त्यांना आहे ज्यांनी फक्त भारतात भ्रष्टाचार केला आणि गरीब जनतेला राजकारणाच्या नावातून त्याची लुटालूट केली. आमच्यासारख्या नेत्यांच्या पाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज उभे असतील तर मला वाटत नाही आम्हाला बॉडीगार्डची गरज आहे. बरोबर ना?
ते तर आहेच, पण तुमचे हे निर्णय तुम्हाला धोक्यात टाकू शकतात. कदाचित तुमच्या जीवावरही बेतू शकतो. याचा तुम्ही कधी विचार केलात का? वय माझा जीव गेला तरी 72, पण सर्वसामान्य जनतेची हालत पाहूनच तर मी सगळं करतोय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमुळे हा मी सगळा निर्णय घेतला. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना मी नुसतं पुस्तकात नाही पाहिलं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जी इच्छा होती तेच मी करतोय. आणि ॲक्च्युली हे सगळं मला वाटतं आधीच व्हायला पाहिजे होतं. साहेब, ही प्रेस कॉन्फरन्स तुम्ही अचानक कशासाठी घेतली याचं उत्तर ऐकायचंय आमच्या जनतेला तुमच्याकडून. कॉन्फरन्स मीटिंग ठेवण्याचा मुद्दा असा आहे की संपूर्ण देशाला हे कळलं पाहिजे की पहिलं आम्ही काम करतो आणि मग बोलतो. त्यामुळे आपल्या सर्वांच्या मनामनात आणि रक्तारक्तात असलेला जाणता राजा मी माझ्या राजकारणात नाही तर माझ्या आचरणात आणला. आणि त्यामुळेच ह्या रयतेच्या राजाच्या विचारांची, त्याच्या कर्तव्याची आणि त्याच्या रयतेच्या प्रती असलेल्या प्रेमाची जाणीव ह्या योजनेतून होईल याची मला खात्री वाटते. पण ती योजना आहे तरी कोणती? ती योजना म्हणजे मिशन स्वराज. या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जी पण काही योजना आहे, त्याचे मुद्दे आहेत, ते मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. आतापर्यंत जेवढा टॅक्स सामान्य जनतेकडून घेतला आहे त्यामधून एज्युकेशन सिस्टम आणि ट्रान्सपोर्ट सेवा यांच्यामध्ये सुधार केली जाईल. आणि सर्व जनतेसाठी फ्री क्वालिटी एज्युकेशन, फ्री ट्रान्सपोर्ट, फ्री लाईट बिल ऑफ युनिट, फ्री हेल्थ केअर सेवा पुरवल्या जातात. डेडलॉक सिच्युएशन मध्ये म्हणजे देशाची आर्थिक स्थिती जर डबघाईला आली तर सरकार लोकांमध्ये पैसे देते. त्यामुळे ठप्प पडलेली इकॉनॉमी सिस्टम परत सुरळीत चालू होईल. याला हेलिकॉप्टर ड्रॉप असेही बोललं जातं. शेतकऱ्यांना उत्तम रोजगार मिळण्यासाठी शेतीविषयक तज्ज्ञांना गावोगावी पाठवतो. त्यांना उत्तम शेतीपासून ते डायरेक्ट विक्री कशी व्हावी याचे मार्गदर्शन दिले जाईल. म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या कामाचा योग्य तो मोबदला मिळेल. शेतकऱ्यांचे सर्व कर्जही माफ होतील आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्याही थांबतील. सरकार प्रत्येक महिन्याला कम्युनिटी क्लीनअप ऑर्गनाइज करेल, ज्यामध्ये सर्व नागरिक रस्त्यावर येऊन आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करतात. कारण हा भारत देश सर्वांचा आहे आणि त्याला स्वच्छ ठेवणं ही देशातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काही जर प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. आपको क्या लगता है ये जनता आपकी योजना को स्वीकार करेगी? मिशन स्वराज ये सिर्फ एक राज्य के लिए बना है या क्या? मला पहिले एकच बोलायचं आहे की हा भारत देश ज्यांच्यामुळे आज मनसोक्त बागडतोय ना, असे आपले शिवछत्रपती. ते बोललेही होते की सर्वप्रथम स्वतःकडे नाही तर राष्ट्राकडे पहा, तरच आपला देश प्रगती करेल. आणि म्हणूनच 400 वर्षापूर्वी महाराजांचं एक स्वप्न होतं, तेच मला पूर्ण करायचं असून ज्यात गरीब, श्रीमंत आणि कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव नसून सर्वांना समान हक्क मिळेल. सामान्य जनतेला सुद्धा पुढे जाण्याची संधी मिळेल आणि सर्वांसाठी न्याय व्यवस्था समान असेल. तेव्हाच महाराजांच्या आणि मावळ्यांच्या राष्ट्रासाठी सांडलेल्या रक्तातून एक आवाज आहे. आणि तो म्हणजे ना शिवशंकर तो कैलाशपती, न लंबोदर तो गणपती, न तमस्तक तया चरणी, ज्याने केली स्वराज्य निर्मिती. देव माझा एक असतो राजा शिवछत्रपती, देव माझा एक असतो राजा शिवछत्रपती.